समाज माध्यमांवरती अफवा पसरवल्या जात आहे. काल आपण ट्विट देखील केलं, काय केलं सांगा? काही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे. कुठल्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कुठल्याही लेखी पद्धतीचे आदेश, सर्क्युलर, शासन निर्णय मध्ये काही बदल, निकषांमध्ये बदल काही विभागाने काढलेले नाही आहेत. विनाकारण माध्यमांच्या कडून काही अफवा पसरवल्या जात आहेत. लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांनी अजिबातही त्या संदर्भामध्ये कुठलीही मनामध्ये शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने सर्व माता भगिनींसाठी काढलेली आहे आणि ती पुढेही अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे. शरद साहेबांचा वाढदिवस आहे, काय सांगाल, कशी शुभेच्छा आमच्यामध्ये? मी देशाचे लोकप्रिय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्याचबरोबर गेल्या 50-55 वर्षापासून एक सामाजिक जीवनामध्ये देशासाठी आणि राज्यासाठी असणारा त्यांचा जो एकंदर सहभाग आहे किंवा त्यांचं योगदान आहे हे निश्चितपणाने सर्व राजकारण्यांसाठी, लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी आहे. अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जनता असेल, देशाचे काही लोकहिताचे निर्णय असतील, त्यामध्ये त्यांचा सहभाग हा तर राहणारच आहे. तर आम्हा सर्वांच्या वतीने त्यांच्या दीर्घ आयुष्याच्या मनापासूनच्या प्रार्थना करते आणि त्यांना शुभेच्छा देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.